श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत यांचे श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले। द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपट युक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची। खिन्न झाला चोळप्पा, म्हणे श्रींची पूर्ण कृपा, मज हुनी तया बाळप्पा प्रिय असे जाहला। वर्तले ऐसे वर्तमान, बाळप्पा एकनिष्ठा धरून स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीतसे। स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी, तया ते एके समयासी काय बोलती समर्थ। निर्लज्जासी सनिध गुरु असे जाण निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला। अनेक उपाये करून शुद्ध केले बाळप्पाचे मन, स्वामी विणे दैवत अन्य नसेची थोर या जगी। सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे, तिने सेवेकऱ्यांचं नित्य त्रास द्यावा व्यर्थची। नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान, परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा। परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले। श्रीं ते धरोनिया करी घेऊन गेले बाहेरी, पाहोनिया आईशी परी बाई अंतरी कोपली। म्हणे याने येऊन स्वामी केले आपणाधीन, माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला। तैपासून बाळप्पासी त्रास देती अहर्दिशी, गाऱ्हाणे सांगता समर्थांसी बाई ती शब्दे ताडिती। अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला। एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली। दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ, राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले। कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा। राणीची ये मनात विचार येता त्वरित, सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की। सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पाजवळी, ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला। गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर, म्हणे द्यावा जी चंद्रहार राणी साहेब मागती। चोळप्पा बोले तयासी, हार नाही आम्हापासी, बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की। ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊनी सत्वर हार मागू लागला। बाळप्पा बोले उत्तर, आपणापासी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे। ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे, जवाब दिधला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे। ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे। चोळप्पाची ऐकुनी कृती राग आला राणीप्रती, सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या। कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे। पहिलेच होते बाईच्या मनी, सहाय्य झाली आता राणी, सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समावे। चोळप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी, धनप्राप्ती तयाभारी समर्थ कृपेने होत असे। असो एके अवसरी काय झाली नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित। एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी, तयाची करोनिया झोळी समर्थे करी घेतली। अलख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला, तयावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले। झोळी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे, जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली। कोणी एक कोणी दोन रुपये टाकीती आणून, न लागता एक क्षण 100वर गणती झाली। झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन, चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्थ आता असावे। पाहोनिया द्रव्यासी आनंद झाला तयासी, परी न आले मानसी श्रीचरण अंतरले। तयासी झाले मास 2, पुढे काय झाले वर्तमान, राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामींजवळी पातले। त्यांनी उठवून चोळप्पासी आपण बैसले स्वामीपासी, चोळप्पाच्या मानसी दुःख फार जाहले। स्वामींपुढे वस्तू येती त्या शिपाई उचलती, चोळप्पा ते काही न देती ने तरी घेती हिरावोनी। चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले, ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिता ती। कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावोनी दुष्टोत्तरी
ताडण करी बहुसाळ, ते ऐकोनी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे येथुनी. ऐसा केला विचार जाहली असता रात्र, बाळप्पा गेले बिऱ्हाडावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले, आपुली आज्ञा घ्यावयासी. बाळप्पा येतो या समयासी, अंतर्ज्ञानी समर्थांसी तत्काळ विदित जाहले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून, तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी, गर्व भरेती कोणासी मानिनाशी जाहली. सुंदरा बाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. जे कोणी दर्शना येत त्यासी बाई द्रव्य मागत, धनधान्य साठवित ऐशा प्रकारे करोनी. बाईंची कृत्ये दरबारी विदित केली थोर थोरी, बाईंनी रहावे दुरी श्री चरणापासुनी. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे. परी राणीस भिवोनी तैसे न केले तयांनी, समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार, ऐसे ऐकोनिया उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करुनिया बाईसी आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार, बाई करी शोक फार घेत ऊर बडवोनी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता, पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून, करविले श्रींनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी, समर्थाते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळप्पा राहत, श्री पादुकांची पूजा करीत निराहार राहोनी. जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ, तयांवरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित. स्वामी चरित्र सारामृतात चरित्रसार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती, तेणे येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण, श्रोती होऊन सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती, सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देवुनी चित्ता, जेणे निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामीराया, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोऽध्यायः गौडः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अघशमना, जय जयाजी परमपावना, दीनबंधो जगद्गुरु. आपुल्या कृपे निश्चित 13 अध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्रामृत. आता पुढे वदवावे. आपुल्या कथा वदावया, बुद्धी देई स्वामीराया. चरित्र ऐकोनी श्रोतया, संतोष होवो बहुसाळ. कैसी करावी आपुली भक्ती, हे नेणे मी मंदमती. परी प्रश्न करिता श्रोती, अल्पमती सांगतसे. प्रातःकाळी उठोन आधी करावे नामस्मरण. अंतरी ध्यावे स्वामी चरण, शुद्ध मन करोनी. प्रातःकर्मे आटपोनी, मग बैसावे आसनी.
भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावोन सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य. नैवेद्या कारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून. धूप दीपारती अर्पुन नमस्कार करावा. जोडोनिया दोन्ही कर उभे राहावे समोर. मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र. नाम मंत्र श्रेष्ठ पै. अजानुबाहू सुहास्य वदन काषाय वस्त्र परिधान. भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजिरी. मग करावी प्रार्थना जय जयाजी अघहरणा. परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया. भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र. तुझ लागी आदिमध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे. विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्व. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती. सहस्त्रमुख ही निश्चिती शिणला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना आणावीजी आपुल्या मना. कृपा समुद्री या मीना आश्रय देईजे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जावे निरसोन. इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतीर. त्वन्नाम तरणी साचार प्राप्त होवो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रगटोपै. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो. वृथा विषयांची नसो वासनाया मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. तेणे होवो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता. अंगी न यावी असत्यता सत्ये विजयी सर्वदा. आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन. इतुके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था. असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत. प्रपंच आणि परमार्थ तेणे सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था. संतोषोनी तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. तेणे वाढेल बुद्धी सत्य सत्य हे त्रिशुद्धी. अनुभवाची प्रसिद्धी करताती स्वामी भक्त. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र. तेणे सर्वार्थ पाविजे. ब्राह्मण क्षत्रियादिका लागुनी मुख्य जप हा चहुवर्णी. स्त्रियांनीही निशिदिनी जप याचा करावा. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेणे मी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती तेची भक्त श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात. जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. दंभे षोडोपचारे पूजिता परी प्रिय नव्हेची समर्था. भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते. जय जयाजी आनंद कंदा जय जयाजी करुणा समुद्रा. विष्णू शंकराची या छंदा कृपा करोनी पुरवावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त. चतुर्दशोऽध्यायः गौडः. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. न लगे करणे तीर्थाटन. हट योगादिक साधन. वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधन कारणे.
अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, पापताप दैन्य वार्ता, तेथे काही न उरेची. वर्तत असता संसारी, स्वामी पद आठवी अंतरी, तया ते या भवसागरी, निश्चये तारिती समर्थ. सर्व कामना पुरवोन, अंती दाविती सुरभुवन, जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगळ वेढे ग्रामात, राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त, वेडा म्हणती तयांसी. आपुली व्हावी प्रख्याती, हे नसेची जयाच्या चित्ती, स्वेच्छे वर्तन करीती, काही न जाणती जनवार्ता. कोणासी भाषण न करीती, कवणाचे गृहा न जाती, दुष्टोत्तरे जनताडिती, तरी क्रोध नयेची. शीतोष्णाची भीती, नसेची ज्यांची या चित्ती, सदा अरण्यात वस्ती, एकांत स्थळी समर्थ. सुख दुःख समान, सदा तृप्त असे मन, लोकवस्ती आणि वन, दोन्ही जयासारखी. परमेश्वर रूपयती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती, जन हासती तया ते. त्यावेळी मंगळवेढ्यात, बसप्पा तेली राहत, दारिद्र्ये पीडिला बहुत, दीनस्थिती तयाची. बसप्पा व्यवसाय करी, पुरे न पडे त्या माझारी, 18 विश्वे दारिद्र्य घरी, पोटा भाकरी मिळेना. तो एके दिनी फिरत फिरत, सहज वना माझी जात, तो देखिले श्री समर्थ, दिगंबर यतिराज. कंटकशय्या करोन, तियेवर केले शयन, ऐसे नवल देखोन, लोटांगण घालितसे. अंतरी पटली खूण, यती ईश्वरांश पूर्ण, म्हणून सुखे शयन, कंटकशय्येवरी केले. अष्टभावे दाटोनी, माथा ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्षे करुनी, दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडोनी या स्तविता, झाला बहुत प्रकारे. सकल ब्रह्मांड नायका, कृपा घना भक्तपालका, पापताप दैन्यहारका, विश्वपते जगद्गुरु. पाहुनिया प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले यती, वरद हस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयाचे. बसप्पाचे श्रीचरणी, मन जडले तैपासोनी, राहू लागला निशिदिनी, स्वामी सनिध आनंदे. जिकडे जातील समर्थ, तिकडे आपणही जात, ऐसे पाहुनी हासत, कुटील जनतया ते. वेड्याच्या नादी लागला, संसार याने सोडिला, घरदार विसरला, वेडा झाला निश्चये. मग बसप्पाची कांता, ऐकोनिया ऐशी वार्ता, करीतसे आकांता, म्हणे घर बुडाले. आधीच आम्ही निर्धन, परी मोलमजुरी करोन, करीत होतो उपजीवन, आता काय करावे. बसप्पा येता गृहासी, दुष्टोत्तरे बोले त्यासी, म्हणे सोडिले संसारासी, वेड काय लागले. परी बसप्पाचे चित्त, स्वामी चरणी आसक्त, जनापवादा न भीत, नसे चाड कोणाची. ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान, ते होऊन सावधान, चित्त देऊनी ऐकावे. एके दिवशी अरण्यात, बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात, घोर तम दाटले, चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठोनी चालले. पुढे जाता समर्थ, बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती. आधीच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नाना परी, मार्ग न दिसे त्या माझारी, चरणी रुतती कंटक. परी बसप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देहभान नसेची. तो समर्थे केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्नी समान. पाद स्पर्श सर्पा झाला, बसप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला, सर्प समूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय. पाहोनिया ऐशी परी, भयभीत झाला अंतरी, तो तयांसी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले. भिऊ नको या समयी, जितुके पाहिजे तितुके घेई, न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ, बसप्पा भय सोडूनी त्वरित, करी घेऊनी अंगवस्त्र, टाकीत एका सर्पावरी. गुंडाळूनी सर्पा त्वरित, सत्वर उचलोनी घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट जाहले. तेथोनिया परतले, सत्वर ग्रामा माझी आले, बसप्पा सहित बैसले, समर्थ एका देऊळी. तेथे आपुले अंगवस्त्र, बसप्पा सोडूनी पाहात, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्प गुप्त जाहला. ऐसे नवल देखोनी,
चकित झाला अंतःकरणी. माथा ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावे त्वा सत्वर. सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोशिजे. आनंदोनी मानसी, बसप्पा गेला गृहासी. वर्तमान सांगता कांतेसी, तेही अंतरी सुखावे. कृपा होता समर्थांची, वार्ता न उरेची दैन्याची. याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे. असो तो बसप्पा भक्त, संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादरे. पाप ताप आणि दैन्य, ज्यांचे दर्शने निरसोन. जायते पद रात्रंदिन, प्रेमे विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर, स्वामी सुताचे चरित्र. मन करोनिया स्थिर, सादर होऊनी ऐकावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक परिसोत. पंचदशोऽध्यायः गोडः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु.